Hello student, welcome to Diploma Applied Mathematics lecture series. This is the lecture number 15 on derivative. Lecture number 14 मध्ये आपण बघितलं होतं how to find the derivative of implicit function. Okay. आणि त्यावरची काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते. एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला दिलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलं असेल. ओके. तर त्यानंतर आपण बघतोय आता ओके डेरिव्हेटिव्ह याच्या आधी आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि हे पॅरामेट्रिक फंक्शन व्हॉट इज द पॅरामेट्रिक फंक्शन हे तुम्ही आधी बघितलेले फंक्शन या चॅप्टर मध्ये. जो तुमचा पहिला चॅप्टर होता फंक्शन, जो मला सरांनी शिकवलेला आहे, तो फंक्शन चॅप्टर मध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन बघितली. ओके. is see a parametric function. What is the parametric function? Very important. One example surely asked on is the parametric function. Okay. If x and y, if x and y both express in terms of third variable, in terms of third variable, the variables may be r, may be s, t, theta, so on. Then the function is called as function is called parametric function. Function ला काय म्हणतो आपण पॅरामेट्रिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल मीन्स बोथ एक्स अँड वाय. मी आता इथे एक एक्झाम्पल लिहितो. एक्स इक्वल टू आर कॉस थीटा, वाय इक्वल टू आर साइन थीटा. पहा दोन if x and y both express in terms of third variable. What is the third variable here? What is the third variable? Third variable is theta. Both x and y express in terms of third variable, and this third variable is theta. Okay, this example can be written as x equal to r cos t or y equal to r sin t. What is the third variable? Third variable is t. Means x and y both express in terms of third variable. तिसरं व्हेरिएबल. आणि ते तिसरं व्हेरिएबल काय तुमचं टी. आणि असं असेल तर अशा फंक्शनला आपण काय म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. मग अशा पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स कसा फाइंड करायचा ते बघू. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवतो. म्हणजे एक्स इक्वल टू काय आर कॉस थीटा, y इक्वल टू आर साइन थीटा. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोक्यात आता with respect to x with respect to x. तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन with respect to इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे इथे हा जो थीटा आहे बरोबर ना, हा इंडिपेंडंट आहे. म्हणजे ह्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा आहे थीटा.
इथे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचा, इथे a चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. त्याच्या आधी काय करायचं आलं लक्षात. म्हणजे आपलं इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स होतं म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत होतो, पण आता बा एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, इंडिपेंडेंट व्हेरिएबल थिटा इथे थिटा. म्हणजे इथे लिहिताना काय लिहिणार आहे, डिफरन्स सेट. बघा, डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू थिटा. जर इथे टी आला असता तर विथ रिस्पेक्ट टी झाला असता. परत इथे पण डिफरन्स सेट दोन्ही आपण बरोबर सोडवणार आहोत विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं, विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं, तेव्हा आपण काय लिहितो, डी बाय डीएक्स. अंडरस्टँड. जर विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर आपण डी बाय डीएक्स. पण इथे आता इथे विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू थिटा, म्हणजेच इथे काय येणार आहे, समजतंय, फरक लक्षात घ्या. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डीएक्स आणि विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी बाय डी थिटा. म्हणजे जिथे लिहिता येईल डी बाय डी थिटा विथ रिस्पेक्ट टू ओके थिटा इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ आर कॉस थिटा. सेम इथे विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजेच काय, डी बाय डी थिटा, परंतु डी थिटा ओके कोणाचा, वायचा. डी बाय डी थिटा कोणाचा, आर साइन थिटा. ओके. मग आता इथे डी एक्स बाय डी थिटा ओके. आर कॉन्स्टंट आहे, कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन थिटा. dy बाय डी एक्स dy बाय डी थिटा ओके. आर कॉन्स्टंट आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस थिटा. म्हणजे आपल्याला dx बाय डी थिटा भेटला. आणि ह्यावरनं जर तुम्ही ते बघितलं ओके, y सोडवला, इथे x सोडवला आणि इथे आपल्याला भेटला काय, भेटलेला आहे dy dx बाय डी थिटा आणि तो भेटला तुम्हाला काय, dx बाय थिटा मायनस आर साइन थिटा ओके. आणि इकडे भेटला तुम्हाला dy बाय डी थिटा इक्वल टू काय भेटला, आर कॉस थिटा. परंतु आपल्याला dx बाय डी थिटा dy बाय डी थिटा काढायचा नाही, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx. म्हणून dy बाय dx चा फॉर्म्युला तयार होतो, dy बाय dx इक्वल टू ओके dy ना वरती, म्हणून इथे dy बाय डी थिटा अपॉन dx आहे dx बाय डी थिटा. हा फॉर्म्युला कंपल्सरी यूज करावा लागेल. म्हणजे इथे फॉर्म्युला तयार झाला dy बाय dx. म्हणजे आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे. dy बाय dx फाइंड करण्याआधी आपल्याला इथे पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये dx बाय डी थिटा फाइंड करावा लागला आणि dy दुसऱ्या जे इक्वेशन आहे त्यावरून dy बाय डी थिटा फाइंड केला आणि नंतर आपल्याला dy बाय dx चा फॉर्म्युला यूज करायचा आहे, dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थिटा भागिले dy dx बाय डी थिटा. मग ह्या इथे व्हॅल्यू पुट करायचं आहे. dy बाय डी थिटा किती आहे तुमचा, आर कॉस थिटा ओके. आणि dx बाय डी थिटा किती आहे, मायनस आर साइन थिटा ओके. तर विद्यार्थ्यांचा आर आर कॅन्सल, काय आलं, मायनस साइन इजियर कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मला वाटतं आता सांगितलं कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन कॉट म्हणजे इथे मायनस कॉट थिटा. म्हणजेच आपला dy बाय dx भेटला, dy बाय dx इक्वल टू वी गेट मायनस कॉट थिटा. कोणाला काय प्रॉब्लेम. म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये दोन दिलेले असतात, एक x इक्वल टू दिला जातो आणि एक y इक्वल टू दिला जातो. मग x वरनं dx बाय डी थिटा t असेल तर dx बाय dt ओके. समजते का, dx बाय डी थिटा काढायचा आहे, नंतर y वरनं dy बाय डी थिटा काढायचा आहे आणि नंतर फॉर्म्युला यूज करायचा आहे dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थिटा
डिवाइड dx बाय डी थिटा. फॉर्म्युला पार झाला. इथे डायरेक्ट डीवाय बाय dx दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि मग फॉर्म्युला यूज करायचा. बघूया आता पुढचा प्रॉब्लेम. सेटिंग करून घेऊ. ठीक आहे, दिसतंय का? तर आपण एक्झाम्पल घेऊया इम्प्लिसिट फंक्शन वरचं. x इक्वल टू इफ x इक्वल टू x इक्वल टू a cos क्यूब थीटा, दिसतंय का? y इक्वल टू b sin क्यूब थीटा. फाइंड dy by dx at theta equal to pi by 4. Find dy by dx at theta equal to pi by. अतिशय सिंपल प्रॉब्लेम, अतिशय सिंपल. बघूया आता परत इथे दोन x आणि y च्या दोन फंक्शन दिलेले. This x y expressed in terms of third variable. Which is third variable? Theta. ओके, म्हणजे दिलेला x लिहून घ्या. x इक्वल टू a cos क्यूब थीटा आणि इकडे y इक्वल टू b sin क्यूब थीटा. ठीक आहे, सायमल्टेनियसली सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह? विथ रिस्पेक्ट टू थीटा. करेक्ट, डिफरन्स साइड विथ रिस्पेक्ट टू थीटा. विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे काय होणार आहे? डी बाय डी थीटा ऑफ एक्स इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ ए कॉस क्यूब थीटा. आता हा ए तुमचा कॉन्स्टंट आहे, तो पुढे घेतला तरी चालेल, फक्त आपल्याला कॉस क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि आजच आपण कॉम्पोजिट मध्ये काय प्रॉब्लेम सोडवले ते शेवटचे आठवतंय का? त्यामध्ये आता कॉस क्यूब थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n. What is the derivative? N. F of x raised to n minus 1 into derivative of f of x. आजच प्रॉब्लेम सोडवलेला आहे, म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण असं मला वाटतं साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स असे प्रॉब्लेम सोडवले. सेम इथे थीटा आहे फक्त. ओके, म्हणजे इथे येते dx by d theta. A. What is f of x? f of x हा आहे तुमचा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही n बघितला असेल तर n हा 3 आहे. म्हणजे a कॉन्स्टंट cos क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 3 पुढे येणार आहे. 3 मधून एक गेला काय येणार आहे? ओके,
कॉस स्क्वेअर थिटा आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे का इथे एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. हेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आहे तुमचा कॉस थिटा. म्हणजे 3 कॉस स्क्वेअर थिटा आणि परत कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह. समजते? 3 कॉस स्क्वेअर थिटा n एफ ऑफ एक्स रेस टू n मायनस 1 आहे का आणि परत एफ ऑफ एक्स हा 3 पुढे घ्या 3a cos square theta and cos derivative is minus sin theta आणि minus sin पुढे घ्या. Hence we get dx by d theta equal to minus 3a cos square theta sin theta. हा झाला तुमचा dx by d theta. आता तुम्ही dy by d थीटा सहज काढू शकता कारण तुम्हाला आता आयडिया आलेली. सोडवताय बरोबर सोडवा माझ्या. ओके डिफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजेच काय डी बाय डी थीटा कोणाचा वायचा बरोबर. डी बाय डी थीटा कोणाचा घ्यायचा आहे डी साइन क्यूब थीटा. आता विद्यार्थी मित्रांनो इथे कॉन्स्टंट कोण आहे बी कॉन्स्टंट आहे बी बाहेर घ्या. टेक डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे साइन क्यूब थीटा dy बाय डी थीटा. अगेन सेम फॉर्म्युला एफ ऑफ एक्स रेस टू n चा फॉर्म्युला. जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल हा 3 पुढे येणार आहे म्हणजे 3 मधून एक गेला किती आहे 2 साइन स्क्वेअर थीटा आणि परत इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो बघा. एफ ऑफ एक्स काय तुमचा साइन थीटा. समज बरोबर. बी 3b साइन स्क्वेअर थीटा आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह व्हेरी नाइस. साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस थीटा. ओके झाला कॉस थीटा. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय काढला dx बाय डी थीटा काढला आणि dy बाय डी थीटा काढला. आता आपला प्रॉब्लेम पूर्ण झालाय का नाही. dx बाय डी थीटा आला होता आपला मायनस 3a cos स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. ओके आणि dy बाय डी थीटा आलाय 3b साइन स्क्वेअर थीटा cos थीटा. परंतु आपल्याला dx बाय डी थीटा dy बाय डी थीटा तर काढायचाच आहे परंतु आपल्याला प्रॉब्लेम मध्ये विचारलेले फाइंड dy बाय dx. आता dy बाय dx जर फाइंड करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. आता dy बाय डी थीटा काय तुमचं सांगा 3b साइन स्क्वेअर थीटा cos थीटा अपॉन मायनस 3a cos स्क्वेअर थीटा साइन थीटा. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं या साइन स्क्वेअर गेला कॉसला कॉस स्क्वेअर गेला 3 कॅन्सल. आता उरलेल्या टर्म मला सांगा अगदी बरोबर काय राहिला वरती बी साइन थीटा आणि खाली राहिला मायनस a cos थीटा. तर विद्यार्थी मित्रांनो मायनस साइन असं पुढे येईल आणि ते मायनस बी अपॉन येईल. इथे राहील साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा आपण 9वी मध्ये शिकलो काय म्हणून dy बाय dx इक्वल टू मायनस b डिवाइड a. ओके साइन अपॉन कॉस काय काय अगदी बरोबर टॅन थीटा म्हणजेच आपल्याला भेटला टॅन थीटा dy बाय dx भेटला मायनस b अपॉन
ए टॅन थिटा. परंतु प्रॉब्लेम मध्ये विद्यार्थी मित्रांनो थिटाची व्हॅल्यू दिलेली काय थिटा π/4. म्हणजे शेवटी एक्झाम्पल मध्ये काय करायचंय थिटा इक्वल टू π/4 पुट करायचे. जेव्हा आपल्याला व्हॅल्यू पुट करायची असती तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो dy/dx आहे इथलीच्या बाजूला उभी लाईन मारायची आणि इथे लिहायचंय थिटा इक्वल टू π/4. आणि आता थिटाची व्हॅल्यू पुट करायची काय tan π/4 आणि tan π/4 हा असतो tan 45 म्हणजेच tan 45 ची व्हॅल्यू 1 tan π/4 ची व्हॅल्यू. आता काही व्हॅल्यू आपल्याला कॅल्सी मध्ये पण काढता येतात. कॅल्सी त्यासाठी तुमच्याकडे कॅल्सी पाहिजे. काही विद्यार्थ्यांकडे असतील काही विद्यार्थ्यांकडे नसतील. ओके कॅल्सीचा यूज तुम्ही ओके आता कॅल्सीचा मोड चेंज करायचा आहे. मोडवर जायचंय मोड ओके रेडियन मोड मध्ये जायचंय आणि मग तिथे tan π/4 टाकायचंय. म्हणजेच आपलं आन्सर आलं -b dy/a किंवा -b भागिले a. समजलंय? जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम पुढचं एक्झाम्पल. ठीक आहे x इक्वल टू a सेक t. वेगळा प्रॉब्लेम y इक्वल टू b tan t. फाइंड dy/dx at t इक्वल टू π/2. आता आपलं जे थर्ड व्हेरिएबल आहे टी याच्या आधी थर्ड व्हेरिएबल थीटा होतं म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह घेतो. आता इथे टी आहे म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल अगदी बरोबर विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल टी घ्यावं लागेल. ठीक आहे मग दिलेले पॅरामेट्रिक फंक्शन आपण लिहून घेऊया. x इक्वल टू a sec t आणि इथे y इक्वल टू b tan t. ठीक आहे नेहमीप्रमाणे परत ओके डेरिव्हेटिव्ह घ्या. दोन भाग केले मी ते तुम्ही पण तुमच्या नोटबुक वर तसंच करा. इथे डिफरन्स सेट विथ रिस्पेक्टिव्ह काय येणार आहे टी विथ रिस्पेक्ट टू टी पण इथे पण सेम डिफरन्स सेट विथ रिस्पेक्टिव्ह काय आहे टी थीटा असता तर थीटा. आता विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच काय रे d/dt. चेंज लक्षात घ्या. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे d/dx विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे d/dθ. ओके विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे d/dt कोणाचा x चा d/dt ऑफ a sec t. आता a हा कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त sec t चा. आता sec चा डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे काय sec चा डेरिव्हेटिव्ह sec into tan sec t into tan t. हा डेरिव्हेटिव्ह आहे sec t चा. विद्यार्थी मित्रांनो sec t चा डेरिव्हेटिव्ह sec t tan t म्हणजे get dx/dt equal to sec t a sec t into tan t. आता इकडे येऊया परत विथ रिस्पेक्ट टू टी चे hence y डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी d/dt इकडे पण d/dt चे येणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी आहे b tan t. b कॉन्स्टंट आहे फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे tan t चा घ्यायचा आहे. tan t चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे hence we get b tan चा डेरिव्हेटिव्ह
Very nice. Sec square t. Hence we get dy by dt equal to b sec square t. दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढले नेहमीप्रमाणे. ओके, पहिला डेरिव्हेटिव्ह फाइंड केला dx बाय dt, तो आला होता a sec t tan t. ओके, दूसरा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt फाइंड केला, तो आला होता a sec square t. परंतु आपल्याला इथे फाइंड करायला सांगितलेला आहे dy बाय dx, म्हणून dy बाय dx इक्वल टू काय, dy बाय dt येणार आहे अपॉन dx बाय dt. जर थीटा असेल तर थीटा आला असता. मग dy बाय dt का a sec square t अपॉन a sec t tan t. sec एक गेला, इथे b आहे का, b आहे नाही का, म्हणजे ते b पाहिजे. करायला b sec t अपॉन a tan t. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं, तुम्ही ट्रिग्नोमेट्री बघितली, सेक म्हणजेच काय 1 अपॉन cos t. tan t म्हणजेच काय रे, tan t sin t अपॉन cos t. मग आता हे जर फॉर्म्युले आपण यूज केले इथे, जे आपण आधी शिकलेलो आहोत. ओके, म्हणजेच काय येईल, dy बाय dx बरोबर b sec t म्हणजेच 1 अपॉन cos t आणि tan t म्हणजेच काय, sin t अपॉन cos t. cos t कॅन्सल, काय राहिलं b अपॉन a sin t. परंतु इथे आपल्याला दिलंय ऍट म्हटलेले, ऍट t इक्वल टू पाय बाय 2 नेहमीप्रमाणे. ओके, dy बाय dx vertical lines t equal to pi by 2 equal to b a sin t. t काय तुमचा पाय बाय 2. आता साइन पाय बाय 2 तुम्हाला कॅल्सिट पण भेटेल किंवा तुम्ही M1 मध्ये शिकला होता साइन पाय बाय 2 कसा काढायचा. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय 1, म्हणून इथे येईल b अपॉन a into 1, कारण साइन पाय बाय 2 equal to 1. Hence we get dy by dx equal to b upon a. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मला वाटतं कोणाला काय अडचण नसेल. ओके, जरा पुढचा प्रॉब्लेम घेऊया. if x equal to a theta plus sin theta and y equal to a 1 minus cos theta. ठीक है, फाइंड dy by dx at theta equal to pi by 2. मग आता सेम आहे, x दिलाय y दिलाय, म्हणजे कोणतं फंक्शन आहे, पॅरामेट्रिक फंक्शन दिलंय x इक्वल टू काय a ब्रॅकेट थीटा प्लस साइन थीटा आणि y इक्वल टू काय दिलाय a ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. आता विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, कोण सांगतं, अगदी बरोबर, विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, थीटा घ्यावा. मग आता घेऊया डिफरन्शिएट with respect to theta. म्हणजे इथं काय येईल dy by
डी थिटा ऑफ एक्स आणि ते डी बाय डी थिटा ऑफ काय ए ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा. ए हा कॉन्स्टंट आहे. ओके, आणि इथे दोन टर्म आहे. पहिला थिटा म्हणजे थिटाचा डेरिव्हेटिव्ह प्लस कोणाचा डेरिव्हेटिव्ह येईल साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. समजतंय का? ए कॉन्स्टंट आहे ब्रॅकेट मध्ये थिटा प्लस साइन थिटा. थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येणार आहे 1. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस थिटा. पहा किती सिंपल. म्हणजे dx बाय डी थिटा बरोबर. समजलंय? आता इकडे जाऊया परत डिफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजेच वी गेट डी बाय डी थिटा ऑफ वाय इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ ए ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. परत जर तुम्ही इथे बघितलं ए हा कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या. कोणाचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थिटा ऑफ 1 कोणतं साइन आहे मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. अरे समजतंय का मी काय सांगतोय? ए बाहेर का आला? ए कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घेतला. मग ब्रॅकेट मध्ये 1 चा डेरिव्हेटिव्ह नंतर कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह. ए 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 कॉन्स्टंट आहे मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन थिटा. म्हणजेच मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजे ए प्लस ब्रॅकेट साइन थिटा म्हणजेच काय होणार आहे ए साइन थिटा. अरे समजलं? जाऊया इथली स्टेप समजली. मायनस मायनस प्लस ए इंटू साइन थिटा. आता आपल्याला इथे डी वाय बाय डी थिटा फाइंड करायचा आहे. हेन्स वी गेट डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला येणार आहे डी वाय बाय अगदी बरोबर डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. आता डी वाय बाय डी थिटा काय आहे पुढच्या पेजवर बोलू. डी वाय बाय डी एक्स बरोबर डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. काय डी वाय बाय डी थिटा ए साइन थिटा आणि हे आलं होतं तुमचा ए ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं ए झाला कॅन्सल. आणि आता शेवटी आपल्याला फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे जिथे थिटा आहे तिथे पाय बाय 2 पुट करा. मग साइन पाय बाय 2 अपॉन 1 ब्रॅकेट 1 प्लस कॉस पाय बाय 2. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही M1 मध्ये बघितलं असेल तर कॅल्सी मध्ये पण याच्या व्हॅल्यू काढतात. साइन पाय बाय 2 इक्वल टू 1 आणि कॉस पाय बाय 2 इक्वल टू काय 0. म्हणजे जिथे येईल साइन पाय बाय 2 ओके साइन पाय बाय 2 किती आहे 1 म्हणजे इथे येईल 1 अपॉन 1 प्लस 0. 1 प्लस 0 म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन 1 म्हणजेच बरोबर 1. म्हणजेच वी गेट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला किती सिंपल प्रॉब्लेम होता. कसं सोडवलं समजलं? स्टेप महत्वाचे. ए बाहेर घ्यायचा आहे ब्रॅकेट मध्ये थिटाचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. ओके इथे ए बाहेर घ्यायचा 1 चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह. ओके अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथे. पुढच्या लेक्चरला भेटूया आणखी काही एक्झाम्पल घेऊन पॅरामेट्रिक फंक्शनवर. बाय.